तर हाय मित्रांनो, आम्ही चाललोय पोहायला. ही माझ्या आत्याची मुलगी आहे. ही पण आमच्यासोबत आज ही इथंच राहती. मी आले पुण्याहून इथं. तर आज आम्ही जाणार आहे व्हळाला पोहायला. तर ही आणि मी अजून माग दोन आहेत. ही माझी आत्याची मुलगी आणि ती माझी मम्मी. आम्ही सगळे मिळून चाललोय व्हळाला पोहायला. अंघोळ पाणी वाढायला दिसतंय थोडं. हा थोडस पाणी बघा आमचं. ठेव का ही माझी बहीण. तर ही पण आहे. आम्ही सगळे चाललोय नदीला. तेव्हा तिथं जाणार आहे आम्ही. तर माझा भाऊ गेलाय पुढं. तो त्याला कशी कपडे घेऊन जाते धुवायला. आता मी जाणार धुवायला. बघा आमच्या मामीने हिच्या डोक्यावर वज दिलंय. आणि खूप मोठा साप आहे. आणि या धोंड्याखाली ना खूप मोठा साप आहे या धोंड्याखाली. तर आम्ही तिकडे जाऊन नाही दाखवणार. तिथूनच बघा. बघा कसे कपडे धुतात. आणि आमची मामाची मुलगी कशी कपडे काढते खाली. मित्रांनो आपण बघू शकता तिथं खूप मोठा साप आहे. तिथं ही आमची वहिनी आहे. ही खूप भांड कुदळी आहे. हे खूप भानकुदळे आहे. एवढा मोठा भोगणा घेऊन जाते बघा कशी. ही माझी बहीण आहे. ही माझी आजी आहे. हो बघा आमचा हा माझा बामनाकर भाऊ. ही कोण आहे काय माहिती. शाहू आहे. पोहतोय बघते. आणि हा कुत्रा बघा कसा पोहतोय. माझ्या मामाच्या मुलासारखंच पोहतोय बघा कसं. हा बघा कुत्रा कसा आला तिकडून इकडं. आणि इथं खूप जास्त पाणी आहे. इथं नाहीये. ही बघा कशी ही माझी बहीण आहे छोटी. होऊ शकता आम्ही व्हळाला आलोय. आणि मम्मी माझी कपडे धुतीये. हे बघा ती सदानदा रागतच असते. तर तुम्ही त्याचं काही बुरा नका म्हणू. ती तोंड कसं का करणार. हे बघा ही माझी बहीण नाही वहिनी आहे माझी आत्याची मुलगी. सो हट. तर तो माझा काळा काळा बघू शकता तुम्ही. खूप जास्त मासे आहेत. ठेव का खूपच जास्त मासे आहेत. पण हे पकड मध्ये येत नाही आपल्या. म्हणून ह्यांचा इरादा विसरू